जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज महत्त्वाच्या आपल्याला जे परीक्षेसाठी उपयुक्त आणि जे पेपरला येणार आहे, ज्या मेरिट ठरवणार आहे किंवा आपल्याला 1 मार्क देऊन जाणार आहे, अशा महत्त्वाच्या चालू घडामोडी कोणकोणत्या आहेत, त्या आपण आता बघूया. चला कुठलाही वेळ न वाया घालवता आपण हे आजचे 10 प्रश्न बघू. शक्य असेल मित्रांनो, शक्य म्हणजे शक्यतो तुम्ही नोट डाउन करतच जा, कारण तुम्हालाच फायदा होणार आहे. नोट डाउन नसेल करायचं, तर आमचा जो चॅनल आहे, याच्यावर कंटिन्यू व्हिडिओ बघायचं. कुठेही गेला ना माणूस, कुठं बसलं जरी, तरी आम्ही मुद्दामून शॉर्ट रील बनवतो म्हणजे 10-10 प्रश्नांच्या. तुम्ही कुठेही बसले, कंटाळा आला, व्हिडिओमध्ये तुम्ही हेडफोन टाकले मोबाईलमध्ये आणि जर प्रश्न ऐकले, तर काहीतरी आपल्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. जर 2 प्रश्न आले, तर तुम्हाला मार्क देऊन जाणार आहे आणि हेच प्रश्न आपला मेरिट ठरवत असतात. चालू घडामोडी तुम्हाला पण माहिती आहे किती महत्त्वाचा विषय आहे. चला बघू आता आज महत्त्वाचा प्रश्न कोणते 10 प्रश्न. विधानसभेचे सभागृह नेतेपदी कोणाची निवड केली? तर बघा देवेंद्र फडणवीस यांची. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री मागच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलेलं आहे, की जे नंबर असतात 25वे, 26वे, 50वे, 51वे हे देखील नोट डाउन करणं गरजेचं आहे. हे कोणी करत नाही. हे जर तुम्ही नोट डाउन केले आणि हा जर प्रश्न जर विचारला, तर बऱ्यापैकी 80% 90% मुलं चुकण्याची शक्यता आहे. तिथं तुमचा 1 मार्क तुम्हाला मिळणार आणि तुम्ही मेरिटचे होल्डर ठरू शकता, की महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. पण 21वे हे पण लक्षात असू द्या. पुढे बघू आता आपण. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण होते? आता हा प्रश्न बघा चालू घडामोडीमधला नाहीये. म्हणजे एक्झाम्पल हा प्रश्न जुना आहे, पण त्याच्या संदर्भामध्ये की सर्वात जुने सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून कोण होते महाराष्ट्राचे? शरद पवार. त्यानंतर बघा महाराष्ट्राचे सर्वाधिक जास्त काळ मुख्यमंत्री कोण होते? तर वसंतराव नाईक. हा प्रश्न महत्वाचा आहे. परीक्षेला येऊ शकतो आणि येऊन गेलेला आहे. आणि आपल्याला अजून एक विचारला होता प्रश्न, की महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल कोण होते? तर डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल आणि सर्वाधिक काळ मुख्यमंत्री जर विचारले, तर परीक्षेला काय सांगणार तुम्ही पेपरला? वसंतराव नाईक. त्यानंतर बघू महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस. मी मुद्दामूनच प्रश्नांचं कन्फ्यूज होता ना, म्हणून म्हटलं चालू घडामोडीचा सिक्वेन्स आहेच आहे, रोजचाच आहे. पण तुम्हाला जे तुमचं कन्फ्युजन आहे, ते पण दूर झालं पाहिजे. त्यासाठी मुद्दामूनच हे प्रश्नांचं हे टाकलंय, की 21वे मुख्यमंत्री, सर्वात तरुण मुख्यमंत्री, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री आणि सर्वात कमी काळ मुख्यमंत्री. चला आता पुढचा प्रश्न बघू आपण. बघा महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर विचारले, तर अजित अजित पवार. हे लक्षात राहू द्या. सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री कोण आहे महाराष्ट्राचे? अजित पवार. त्यानंतर भारताचा 57वा व्याघ्र प्रकल्प हा कोणता आहे? 57वा व्याघ्र प्रकल्प. रत्तापाणी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो? मध्य प्रदेश राज्यामध्ये. लक्षात राहू द्या. भारतीय नौदल दिन केव्हा असतो रे? तर भारतीय नौदल दिन असतो 4 डिसेंबर रोजी. भारतीय नौदलाचे 26वे प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? 26वे दिनेश कुमार त्रिपाठी. एवढं पण हे पण विचारतील साधा सिंपल प्रश्न, की भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहे? दिनेश कुमार त्रिपाठी. यांची बदली होत असते, त्यांच्या जागी नवीन नियुक्ती होऊ शकते, पण अजून तर नाही. आता सध्याला कोण आहे? दिनेश कुमार त्रिपाठी. मग हे प्रश्न तुम्ही काय करा? नोट डाउन करून ठेवा. त्यानंतर बघा 2024चा राज्यस्तरीय यशवंतराव पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे? तर 2024चा राज्यस्तरीय यशवंतराव पुरस्कार डॉक्टर जयसिंगराव पवार यांना जाहीर झाला आहे. आणि आजचा प्रश्न बघू 81. ठीक आहे, एक प्रश्न ॲड आला, काही हरकत नाही, तुम्हालाच त्याचा फायदा आहे. 2024चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? इथं बघा शब्द काय आलाय? राष्ट्रीय शब्द आलाय. मग राष्ट्रीय जर आला तर राणी बंग आणि अभय बंग यांना जाहीर झाला आहे. चला पुढचे प्रश्न आपण लवकरच अपलोड करणार आहे. जर तुम्हाला असं वाटतंय, की आम्हाला सर तुमचा या प्रश्नांचा नक्कीच फायदा होणार आहे, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही मित्र वगैरे असेल, भाऊ असेल, त्यांना देखील आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला लावा. धन्यवाद.